नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळणार आणि बऱ्याच काही अटी ह्या रद्द होणार. तर चला तर बघूया काय याबद्दल माहिती आली आहे. आणि चॅनलला नवे आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19,66,000 घरे यावरची देण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबांसाठी 19,66,000 घरे यावरची देण्यात येणार आहे असल्याची घोषणा भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. किसान सन्मान निधी दिवस 2024 निमित्त पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी 19,66,000 घरे हे दिली जाणार आहेत. यावरती शिवराज चौहान म्हणाले, शरद पवार कृषी मंत्री असताना 23,000 बजेट होतं, ते आता 1,27,000 करोड करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवलं पाहिजे, परंतु शेतीचे पद्धत देखील पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे, त्यामुळे प्रत्येक गरिबासाठी स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहेत. यापूर्वी 6 लाखापेक्षा अधिक लोकांना घर मिळालं होतं. आता 13,29,000 महाराष्ट्रातील गरिबांना घरे मिळणार आहेत. म्हणजे आधी 6 लाख लोकांना हे घर मिळाली होती आणि आता 13,29,000 महाराष्ट्रातील गरिबांना हे घरे मिळणार आहेत. महाराष्ट्राला जवळपास 20 लाख घरे आपल्याला मिळालेले आहेत. पुढील एका वर्षात ही घरं देण्याचा प्रयत्न असेल. ज्यामुळे या घरे मिळाली नाहीत त्यांना सर्वांना स्वतःचे घर मिळणार आहे. ज्याच्याकडे 2 चाकी वाहन आहेत त्यांनाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळणार आहेत. म्हणजे सर्वांना आता हे घरे दिले जाणार आहेत. ज्यांच्याकडे 2 चाकी वाहन आहेत त्यांना सुद्धा हे घरे दिले जाणार आहेत. म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नवीन 13,29,000 लोकांना याचा लाभ मिळणार आहे. याच्यात तुम्ही देखील असू शकतात आणि बऱ्याच लोकांना सुद्धा लाभ आपल्यापैकी मिळालेला आहे. कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान बोलताना म्हणाले, माझ्या महाराष्ट्राची सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जवाई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरिबांसाठी 19,66,000 घरे या वर्षी देण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्तच आहे. आता एका राज्याला एका वर्षात मिळाले ही सर्वाधिक घरं आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला सगळ्या राज्यांपेक्षा जास्त हे दिले जाणार आहेत आणि जास्त सर्वात महाराष्ट्राच्या अंतर्गत हे घरे आपल्याला मिळणार आहेत. शिवराज सिंग चौहान यांनी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण मधील महत्वाच्या अटी शिथिल रद्द करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे दुचाकी मोटार, नियंत्रित मासेमारीची बोट, लँडलाईन फोन आणि फ्रीज असेल त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय ज्या कुटुंबातील एखाद्याचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज करता येईल. यापूर्वी ही अट 10,000 रुपये इति उत्पन्न एवढी होती. म्हणजे आता 15,000चं उत्पन्न असेल तरी मिळणार आहे. पहिले 10,000 रुपयाची अट ही होती. म्हणून आता अशा प्रकारच्या अटी सुद्धा रद्द करण्यात आल्या आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला टार्गेट देण्यात आले आहे. एकूण आपण विचार करीत तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील गरिबांना कच्च्या घरात राहण्याकरता बेघर करता एका वर्षात 20 लाख घरे घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे टोटल मिळून आपल्याला 20 लाख घरं मिळणार आहेत. आताचे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली या महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली अत्यंत मोठी भेट आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली अत्यंत मोठी भेट आहे. कोणत्याही राज्याला आतापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळाली नाहीत. जवळपास 20 लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लॅस मध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरे मिळालेल्यांना अनेकांना घरे मिळणार आहेत.
त्याचबरोबर पूर्वी जे निश्चित होते त्यातील काही निश्चित शिथिल करण्यात आले आहे, ज्यामुळे नावे सुटले होतील. जे खरे बेघर होते अशा सर्व नव्या सदस्यांना घरे देण्यात येतील. पुढील 5 वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. म्हणजे अशा प्रकारे 20 लाख लोकांना या वर्षी घरे दिले जाणार. म्हणजे 2025 या वर्षात 20 लाख लोकांना घरे मिळतील आणि महाराष्ट्र राज्य हे इतर राज्यांपेक्षा 1 नंबरला असेल. म्हणजे महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक घरं हे दिली जातील. पुढील 5 वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. इतक्या संख्येने राज्याला घरे देण्याच्या निर्णयावर फडणवीसांचे, मोदीचे आणि चव्हाण यांचे आभार मानले आहे. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण आणि मोदी यांचे आभार मानले आहे. अशा प्रकारे 20 लाख लोकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. यामध्ये तुम्ही देखील असू शकतात किंवा तुम्हाला याआधी सुद्धा लाभ मिळाला असू शकतो. अशा प्रकारे अटी वगैरे रद्द करून शेतकऱ्यांना या योजनेचा, सर्व बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.